माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. विभाग बालकांड भाग 8. प्रथम श्री रामाला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. बालकांड. सीतेचा विवाह रामाशी होणार हे सर्व पाहून रावण लज्जित झाला. खाली मान घालून निघून गेला. राम प्रतापाच्या दर्शनाने कित्येक राजे आपला गर्व टाकून निघून गेले. राक्षस देवता आपापल्या स्थानी गेल्या. जनकाचे जे निकटवर्ती राजे याग स्वयंवर पाहण्यासाठी आले होते त्यांना जनकाने आपल्याजवळ राहून घेतले. जनक रामाच्या विवाहासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी विश्वामित्राला म्हणाला, दशरथाला येथे आणण्यासाठी मी प्रधानाला पाठवितो, पण नुसत्या तोंडी संदेशाने काम भागायचे नाही. आपण स्वहस्ते पत्र लिहून पाठविले म्हणजे ते अधिकृत होईल. दशरथ आपल्या विवाह वैभवासह येथे येईल. वशिष्ठही आपले विनंतीपत्र गेले तरच येतील. येथील सर्व वृत्तांत सविस्तर लिहावा व सीतेचे स्वयंवर कसे झाले त्याचे वर्णन करून विवाह सोहळ्याचे निमंत्रण करावे. त्याप्रमाणे विश्वामित्राने यथास्थित पत्र लिहिले, प्रधानाच्या हाती दिले. जनकाची अनुज्ञा घेऊन दूतांसह प्रधान अयोध्येत 3 मुक्काम करीत पोहोचला. तेथे वशिष्ठ दशरथ यांची राजसभेत भेट घेऊन त्याचे पत्र त्याच्या हाती दिले. शिवाय जनकाच्या नगरीत झालेला सर्व सुखद वृत्तांत स्वतः तोंडी सांगितला. त्यानंतर प्रधानाने सर्व सभाजनांना जानकीचा स्वयंवर वृत्तांत सांगितला. दशरथ गुरु वशिष्ठ यांना परमानंद झाला. आपण रामाला यज्ञ संरक्षणासाठी विश्वामित्राबरोबर पाठवायचा तयार नव्हतो त्या गोष्टीची आठवण येऊन दशरथाला मनातल्या मनात संकोच वाटला. वशिष्ठाने दशरथाला सांगून अयोध्येत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्याची सूचना प्रधानमंत्री सुमंत व इतर सभासदांना दिली. जनकाच्या मिथिला नगरीत सीतारामाचा विवाह व्हायचा आहे एवढी वार्ता मंद वायूसारखी सर्व अयोध्यावासी जनकाच्या चित्ताला आनंद दिली झाले. नगरात मोठाच आनंदोत्सव साजरा केला जाऊ लागला. भरत, शत्रुघ्न, तिन्ही राण्या, सर्व अमात्यादी लोक यांनी पुन्हा मोठा आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी मिथिलेला जाण्याची तयारी करायची होती. राजाने सुमंताला आज्ञा केली, सर्व धनाध्यक्ष पुष्कळ धनसंपत्ती, वस्त्र, भूषणे आणि इतर सर्व उत्तम उपयोगी साहित्य घेऊन पुढे जावोत. त्यांच्याबरोबर उंची भेटवस्तू रत्नही द्यावी. त्याप्रमाणे सुमंत पुढे गेला. नंतर राजा दशरथ, 3 राण्या, इतर सभासद, भरत, शत्रुघ्न, राजगुरू वशिष्ठ आणि हजारो रथात बसलेले ऋषी, योगी, संत, महंत, सामंत, संबंधी जन यास अन्य दिनी मैथिलीत जाण्यासाठी मंगलवाद्याच्या घोषात निघाला. मिथिला नगरीत सर्व मंडळी पोहोचली. श्री भावार्थ रामायण बालकांड दशरथाचे मिथिलीस आगमन नावाचा 21वा अध्याय संपला. आता 22वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. आता सीतारामाच्या विवाहाची कथा ऐका. 4 मुक्काम करीत साऱ्या लवाजाम्यासह राजा दशरथ मिथिला नगरीत आला. वाद्यांचा मंगलध्वनी दुरून ऐकू येत होता. सुमंत काही वेळ आधीच आला होता. दशरथाच्या आगमनाची सूचना त्याने आधी दिलीच होती. जनक निकटवर्ती लोकांसह दशरथ अधिकांचे स्वागत करण्यासाठी पुढे गेला. विश्वामित्र ऋषींसह पुढे गेला. राम लक्ष्मण पित्याला वंदन करण्यासाठी त्यांच्याबरोबरच गेले. जनकाने वशिष्ठांना आपल्या अत्यंत आदराने नमस्कार केला. विश्वामित्र वशिष्ठ भेट झाली. दशरथ विश्वामित्र यांची भेट झाली. जनक दशरथ या 2 राजांची भेट अवर्णनीय आनंदात झाली. जानकीचा जनक, श्रीरामाचा जनक यांचे आलिंगन झाले. सर्वांना परम संतोष झाला. भरत, शत्रुघ्न आले तेव्हा त्यांना पाहून जनकाला वाटले, आपल्या येथे असलेले राम लक्ष्मण दशरथाबरोबर कसे आले? इतके साम्य त्या भावात होते. असो, जेव्हा त्याचा भ्रम दूर झाला तेव्हा त्याला मोठा आनंद झाला. वशिष्ठाने दशरथाच्या त्या 2 पुत्रांचा परिचय करून दिला. राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न एकत्र आले होते. राम लक्ष्मणाने राजा दशरथ, गुरु वशिष्ठ, तिन्ही माता यासह भरताची, शत्रुघ्नाची भेट घेतली. वडिलांना प्राणिपात केला.
बंधूंना आलिंगन दिले. दशरथाला ताटका वधाचा अहल्या द्वाराचा वृत्तांत पूर्वीच दूतांकडून कळला होता. विश्वामित्राने राम लक्ष्मणाचा फार उत्तम धनुर्वेद व अस्त्रविद्या शिकवली आहे हे कळलेच होते. त्याने विश्वामित्राला वंदन करून वारंवार त्याची स्तुती केली. त्यावर विश्वामित्राने दशरथाला श्रीराम हा विष्णूचा अवतार असल्याची आठवण करून दिली. रामाचा गुरु म्हणून आपण स्वतःचे किती धन्य झालो हे सांगितले. सांगता सांगता त्याला भाव अवस्था प्राप्त झाली. वशिष्ठांनी त्यावेळी विश्वामित्राला सावध केले. जनकाने दशरथ वशिष्ठ यांच्याशी आपला कनिष्ठ बंधू कुशध्वज यांच्या कन्याची विवाह भरत शत्रुघ्न यांच्याशी करावे असा प्रस्ताव मांडला. दूतांना सांगून त्याने कुशध्वजाला सपरिवार बोलावून आणलेच होते. त्याचा त्याने दशरथाशी परिचय करून दिला. जनक कन्या उर्मिला ही लक्ष्मणाला, कुशध्वजाची मांडवी ही कन्या भरताला, श्रुत कीर्ती ही कन्या शत्रुघ्नाला द्यावी असा दोघा भावांचा मनोदय होता. वशिष्ठाने पत्रिका इत्यादी पाहून ते विवाह होणे योग्य आहे असे सांगितले. उर्मिला ही जनकाची दुसरी कन्या होती. सीतेचे व तिच्या अपार प्रेम होते. सर्वांचा विवाह याप्रमाणे निश्चित झाला. त्यानंतर दशरथापर्यंतचे पूर्वज कसे होते त्याचा पराक्रम व कीर्ती यांचे क्रमवार वर्णन करून वशिष्ठाने जनकाला सूर्यवंशाचा इतिहास निवेदन केला. इक्ष्वाकू, पृथु, उत्तानपाद, ध्रुव, मांधाता, शिबी, हरिश्चंद्र, रुक्मागंध, नंदुमार, धर्मागध, अंबऋषी, सगर, भगीरथ पुत्र काकुस्थ, दिलीप, रघु, अज त्यांचा पुत्र दशरथ अशी पूर्व वंशावळ सांगितली. वशिष्ठाने केलेले वर्णन ऐकून दशरथ राजा फार प्रसन्न झाला. त्यानंतर जनकाने आपल्या कुळाची पूर्व परंपरा सांगितली. एकनाथ महाराज म्हणतात ते वर्णन पुढील कथा पुढील अध्यायात श्रवण करावे. राजाची भेट व सूर्यवंश निरूपण नावाचा 22वा अध्याय समाप्त. अध्याय 23वा. जनकाने सूर्यवंशाचे वर्णन ऐकले. आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती सांगण्यास प्रारंभ केला. कन्यादानाच्या वेळी सर्व कुल परंपरा सांगण्याची प्रथा असते. तो म्हणाला, माझ्या वंशात प्रथम निमी नावाचा राजा झाला. त्याच्या मिथी नावाचा पुत्र झाला. त्यानेच ही नगरी बसविली म्हणून हिला मिथिला म्हणतात. मिथी राजाचा पुत्र पहिला जनक. त्यानंतर जे राजा आमच्या वंशात झाले त्यांचे सर्वांचे नावं जनक असेच होते. काही नावे अशी: बहुलाश्वजनक, स्वकीर्तिजनक, स्वदेहजनक, विदेहजनक इत्यादी. त्यातलाच मी एक जनक होय. आमच्या राज्याला सुधन्वा नामक राजाने वेढा घातला होता. त्याचा मी वध केला. त्याचे राज्य माझा बंधू कुशध्वज याला दिले. तो माझा धाकटा बंधू. त्याच्या 2 मुली आहेत. एक मांडवी, दुसरी श्रुतकीर्ती. सीतेची धाकटी बहीण उर्मिला आहे. माझी अशी इच्छा आहे की अयोध्येचे राजपुत्र श्री राम, श्री लक्ष्मण, श्री भरत, श्री शत्रुघ्न यांचे विवाह अनुक्रमे सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्याशी करावे. आपली या गोष्टीला संमती असावी अशी प्रार्थना करतो. जनकाचे भाषण ऐकून वशिष्ठ, वामदेव, विश्वामित्र यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी संमती दिली. दशरथालाही आनंद झाला. त्या दिवसापासून 3ऱ्या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर अभिजित मुहूर्तावर चौघांचे विवाह व्हावेत असे सर्वानुमते ठरले. देवक बसवले. मंडप तर फारच शोभिवंत उभारला गेला. सर्व प्राथमिक विधी मोठ्या वैभवात करण्यात आले. देवका विधीत पुण्य वचन, नांदी, श्राद्ध आदी करून दशरथाने व जनकाने पुष्कळ सोने दान दिले. हजारो गायी दान दिल्या. मंडप देवतांना आवाहन करण्यात आले. सर्व ग्रह, नलिनी, नंदिनी आदी मंडप देवता प्रसन्नपणाने मंडपाच्या ठिकाणी सूक्ष्म देहात आसनस्थ झाल्या. भरताचा मामा युधाजित हा कैकेयीचा मोठा भाऊ. तो विवाहासाठी आला. कैकेय राजाने त्याला अयोध्येस पाठवले होते. तेथे त्याला कळले की जनक राजाच्या मिथिला नगरीस सर्वजण गेले म्हणून तो तेथून येथे आला. त्याचे जनकाने दशरथाने उत्तम स्वागत केले. लग्न समारंभामध्ये प्रथम रामाचे अभ्यंग स्नान झाले. दशरथाने केळवण केले. जनकाने सीमंतपूजन केले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्वांचे स्वागत सन्मान केले गेले. ऋषींचे पूजन करण्यात आले. अग्रपूजेचा मान विश्वामित्राचा होता. व्यायांचे सर्व नाटकांचे यथोचित सन्मान करण्यात आले.
ऋष्यशृंगाची पत्नी शांता ही मुख्य करवली होती. सुमेधा ही सीतेची माता, जनकाची पत्नी. हिने रामाचे पूजन केले, रुखवंत मानले गेले. सुमेधा राणीने रुखवंताचे भोजन रामादिकांना वाढण्याची व्यवस्था केली. त्या स्वयंपाकात नाना पक्वान्ने होती, अनेक भाज्या होत्या, ताटे वाट्या जलपात्रे यांचा तर मोठा थाट होता. स्वयंपाकाचा रसास्वाद घेत घेत रुखवंताची भोजने झाली. भोजनानंतर विडे देण्यात आले. तोपर्यंत सूर्योदय झाल्या. उपाध्यायी लोकांनी लवकर लग्नमंडपात चालण्याची सूचना केली. श्रीमंत पूजन रुखवंत भोजन नावाचा 23वा अध्याय समाप्त. अध्याय 24. सीतेला वधू वस्त्र नेसविण्यात आले. नाना अलंकाराचे नाना रत्नांचे अलंकार घालण्यात आले. तिला रामाने पाठवलेले फळे सेवन करण्यात दिली. तिला केळवण करण्यात आले. रुखवंताचे जेवण देण्यात आले. वरपक्षाच्या मंडपातून आता 4 राजपुत्र येण्याची वेळ जवळ आली. ऋषींचा मेळावा संगे घेऊन दशरथ राजा परिवारासह वाजत गाजत 4 मुलांना घेऊन निघाला. जनक राजा त्या सर्वांना सामोरा गेला. नमस्कार करून सर्वांचे स्वागत करून त्याने ऋषींना उत्तम आसनावर बसवले. नंतर 4ही कन्यांना तेथे बोलावले. राजपुत्रांची आसने, दशरथ, राण्या, शांता यांची आसने जशी वैभवशाली होती तशीच वधू पक्षाकडील कन्या, राणी, राजा, कुशध्वज, इतर सोयरे यांची बसण्याची अवस्था थाटामाटाची होती. 4ही कन्यांनी उत्तम वस्त्र धारण केली. भूषणाने त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. जेव्हा सीतेचे दर्शन दशरथाने घेतले तेव्हा तो फार प्रसन्न झाला. सर्वांना त्याने फळे अर्पण केली. शतानंद हा जनकाचा पुरोहित वशिष्ठांसमवेत सर्व व्यवस्था पाहत होता. दशरथाने त्याचाही कलश भरून द्रव्य देऊन सन्मान केला. शतानंदाला धनेशापणा मुळीच नव्हता. तो म्हणाला, महाराज, हे धन मला कशाला? रामचंद्राचे दर्शन झाल्यानंतर मला द्रव्याचा मुळीच लोभ नाही. पण अग्रपूजेचा मान म्हणून, लोकाचार म्हणून त्याने ते द्रव्य स्वीकारले. वशिष्ठाने जनकाला सांगितले, लग्नघटिका जवळ आली. आता वराला मूळ पाठवा. जनक, सुमेधा त्यामध्ये वराला निमंत्रण देण्यासाठी आले. त्यांनी रामाला तेलवण करण्यासाठी नाना प्रकारची सामग्री आणली होती. वशिष्ठांनी श्रीरामाला सभेत आणून सर्वांच्या मध्ये सर्वांना त्याचे दर्शन होईल अशा प्रकारे बसवले. रामाकडे पाहून सर्वजण आनंदाने तटस्थ झाले. श्रीरामाची अत्यंत सुंदर मूर्ती पाहून सुमेधा थोडा वेळ स्तंभित झाली. वशिष्ठांनी तिला धानावर आणले. मग तिने रामाला तेलवण अर्पण केले. आता जेथे विवाह व्हायचा होता त्या मंडपात जाण्यासाठी 4 राजपुत्र उत्तम सजवलेल्या अश्वांवर आरूढ झाले. वाजत गाजत मंडपाकडे आले. त्यांनी मंडपात प्रवेश केला. त्यावेळी सर्वत्र जय जयकार करण्यात आला. श्रीरामाने मंडपात आगमन नावाचा 24वा अध्याय संपला. अध्याय 25. श्रीरामासह 3 बंधू प्रत्यक्ष लग्न मंडपात आले. तेव्हा जनकाने त्यांना वरासने देऊन त्यांचे स्वागत केले, सन्मान केला. त्यानंतर त्या चौघांनी पाद प्रक्षालन केले. लग्नाआधीची प्राथमिक कृत्ये त्यांनी यथाक्रम केली. त्यांचे जनकाने पूजन केले. मधुपर्क करण्यात आला. विवाहापूर्वी करावयाचे गौरीहराचे पूजन तिकडे सीतेने तिच्या 3 भगिनींनी केले. बोऱ्यावर एकीकडे सीता, एकीकडे उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांना उभे करण्यात आले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांच्या समोर अंतरपटापलीकडे गेले, उभे राहिले. मुहूर्त साधला गेला. योग्य क्षणी अंतपट दूर केला गेला. शुभमंगल, सावधान. 4ही विवाह थाटाने साजरे झाले. वाद्यांचा गजर झाला. लग्नमंडपात सर्वांनी जय जयकार करीत अक्षता फेकल्या, अक्षता टाकल्या. दिशा दिशातील देवता आता प्रकृतीचा, पुरुषांचा लग्न सोहळा बघून फार आनंदित झाल्या. खरोखर डोळ्यासमोर आपले दृश्य उभे राहते आणि आपण सुद्धा आनंदी होतो. प्राणीग्रहण, कंकण, बंधन, विवाह, होम आदी विधी झाले. वधूवरांना वस्त्रालंकार इत्यादी अंधन करण्यात आले. त्यावेळी दशरथ, जनक या 2 राजांचा निरोप घेऊन सर्व राजपुत्रांना आशीर्वाद देऊन विश्वामित्राने आपल्या आश्रमास प्रयाण केले. श्रीराम जनकाला म्हणाला, आम्ही आता अयोध्या नगरीला जातो, आपली अनुज्ञा असावी. जनकाने वशिष्ठांना वंदन केले. दशरथाला लिंगन दिले. जनक, कुशा, ध्वज या दोघांना 4ही राजपुत्र व त्यांच्या नवपरिणीत पत्नीने
नमस्कार केले. आता सारे वऱ्हाड जनकाची नगरी सोडून अयोध्येला जाण्यासाठी वाजत गाजत निघाले. तो थाट काय वर्णावा. पण आनंदाच्या प्रसंगावर मोठ्याच संकटाचे सावट आले. ते कोणते? जानकी पाणीग्रहण नावाचा अध्याय संपला. अध्याय 26. दशरथ राजा वऱ्हाडासह अयोध्येत परत निघाला. रथ, हत्ती, पायी चालणारे सेवक, जन असा मोठा जनसमूह वाजत गाजत चालला होता. पण पुढे जाता जाता सर्वांना अपशकुन होऊ लागले. तास पक्षी सव्य बाजूने उडत जाऊ लागले. कावळे अपसव्य उडू लागले. मोरपिसे गाळू लागले. मुंगूस, साप यांचे युद्ध चालू झाले. भालू समोर येऊन उभा राहायला ओरडू लागला. पक्षी विचित्र आवाज काढू लागले. दशरथाला भय वाटले. आता पुढे युद्ध ओढवणार हे त्याने ओळखले. पण रामाला त्या अपशकुनाचे काहीच वाटले नाही. राजाने वशिष्ठांना भीत भीत विचारले, या दुचिन्हाचा अर्थ काय? मला तरी वाटत आहे की काहीतरी विपरीत घडणार. त्याचे सांत्वन करीत वशिष्ठ म्हणाले, राजा भिवू नको, राजा भिवू नको. आम्हा बरोबर शांती नित्य निवास करते. जे पूर्वेत जाणाऱ्याला अपशकुन ठरतात तेच पश्चिमेत जाणाऱ्याला शुभशकुन ठरतात. पण सर्वानुभूते परमेश्वर आहे अशी ज्याची भावना असते त्याला विघ्नामुळे आपण विजयी होणार असा विश्वास वाटतो. युद्ध झालेच तर आपला राम विजयी होईल, चिंता करू नको. दोघे असे बोलत असता अचानक वावट उठली. धुळीने आकाश भागले. सैन्य, वरातीतले लोक यांची पळापळ सुरू झाली. जमीन हादरू लागली. त्यातच एक मोठी रणगर्जना ऐकू आली. सैन्य तर त्या गर्जनेने मूर्छित पडले. दशरथ बराच घाबरला. पण राम मात्र निशंक होऊन समोरून साक्षात भार्गव राम येत होता. त्यांच्या जटा विजेसारख्या चमकत होत्या. त्यांच्या खांद्यावर मोठा परशु होता, तो लखलखत होता. त्याने धनुष्यबाणे घेतले होते. तो जो समोरून आला तो रामावरच चाल करून आला. वशिष्ठांनी पुढे जाऊन परशुरामाचे स्वागत केले. त्याने त्या पूजेचा स्वीकार केला, पण त्यांना सोडून तो रामाकडेच वळला. त्यावेळी दशरथ फारच घाबरला. तो थरथर कापू लागला. त्याने परशुरामापुढे जाऊन त्याला नम्रपणे वंदन केले. तो परशुरामाला म्हणाला, परशुरामा, तुझी थोरवी काय वर्णावी. 21 वेळा तू पृथ्वीवरील क्षत्रियांचा नाश केलास. पृथ्वी ब्राह्मणांना दान दिलीस. नंतर शस्त्र सैन्यात घेतलास. तू क्षत्रियांचा काळच आहेस. माझा राम अल्पवयीन आहे रे. त्यावर तू क्रोध करू नको, क्रोध करू नको. तू जर श्रीरामाला मारलेस तर आमचे सर्वांचे मरण उडवेल. एवढ्या सर्वांच्या मरणाला काय होऊ नको, कारण होऊ नको रे. मी पुत्रार्थी तुला शरण आलो. असे म्हणून दशरथाने त्या परशुरामासमोर लोटांगण घातले. पण त्याच्याकडे लक्षही न देता परशुराम रामापाशी आला. श्रीरामावर त्याने बाण मारण्यास सुरुवात केली, पण श्रीरामाने ते सर्व निष्फळ केले. परशुरामाने अनेक अस्त्रार्थ प्रयोग केले, तेही श्रीरामाने व्यर्थ ठरविले. परशुरामाने शेवटी काली आणि कराली या दोन अमूल्य शक्तींचा प्रयोग केला. पण त्यांनी श्रीरामालाच शरण जाऊन बाणांच्या रूपाने श्रीरामाच्या भात्यात प्रवेश केला. त्या गोष्टीचे परशुरामाला फार आश्चर्य वाटले. तो वक्रोक्तीने रामाला म्हणाला, रामा, मी योजिलेले सर्व शस्त्र अस्त्रे तू निष्प्रभ केलीस, पण तू मात्र एकही बाण किंवा अस्त्रे वापरली नाही. हा तुझा कमीपणा नाही करे. त्यावर रामाने परशुरामाला वंदन करून म्हटले, विप्रश्रेष्ठा, आम्हा क्षत्रियांना विप्रापुढे कमीपणा घेण्यात काहीच दोष नाही. हे पा, तुमच्या हातात परशु, ही माझी मान आपल्यासमोर मी वाकवली. तुम्हाला जे उचित वाटेल ते करावे. गायी, ब्राह्मण यांच्यावर प्रहार करायचा विचारही स्वप्नात सुद्धा माझ्या मनात येणार नाही. असा शूरवीर रघुवंशात कुणीच नाही की जो ब्राह्मणावर, गायीवर शस्त्र चालवील. मी तुमच्या कुऱ्हाडीपुढे माझे प्राण, चाप, बाणही ठेवले आहेत. श्रीरामाचे वचन ऐकून परशुराम हसून म्हणाला, तू शिवचापाचे भंजन केलेस हे मला कळले, तेव्हा मी तुझ्यावर चालून आलो. आता शस्त्रास्त्राचा उपयोग पुरे झाला. तू जर एवढा पराक्रम केला आहेस तर आता माझ्या हाती जे हे विष्णूचे धनुष्य आहे ते तू सज्ज करून दाखव. तसे केलेस तर तू मला जिंकलेस असे मी मानीन. त्यावर श्रीराम म्हणाले, मी तुम्हाला काय जिंकणार हो. तुम्ही असे म्हणू नका, कारण तुम्ही विप्र ब्रह्मचारी पित्यांच्या सेवेने तुम्ही केवढे थोर आहात. तुमची आज्ञा
म्हणूनच मी हे विष्णूचे चाप घेतो असे म्हणून श्रीरामाने परशुरामाजवळचे विष्णू चाप आपल्या हातात घेतले. ते शिवचापापेक्षा जड होते. रामाने त्या धनुष्यावर बाण सोडला. त्याचा तो पराक्रम पाहून परशुराम थक्क झाला. त्याच्या शरीरातील क्रोधाचा आवेश गळून गेला. त्याला विष्णूच्या नव्या अवताराची ओळख पटली. त्याने पटकन जाऊन रामाला आलिंगन दिले. त्याला विष्णू चापावरून बाण सुटू नको, ते मोडू नको अशा प्रकारे विनंती केली. त्याची परमात्मा स्वरूपाने स्तुती केली. रामाने विचारले, हा जो बाण मी या धनुष्यावर लावला आहे तो कोठे सोडू? मला तो कोठे तरी सोडावा लागणार, तो व्यर्थ जाऊन चालणार नाही. अमोघ असा हा बाण मी कोठे सोडू? परशुराम म्हणाला, हे रामा, मी कश्यपाला सारी पृथ्वी दान दिली. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही जागेवर माझा अधिकार नाही. तेव्हा मी तपोबळाने जो नवीन स्वर्ग निर्माण केला त्या स्वर्गावर हा बाण सोड. तो स्वर्ग नष्ट झाला तरी चालेल, माझा अहंकारच आता नष्ट झाला. त्यामुळे मला कोणत्याही स्वर्गात जाण्याची इच्छा नाही. श्रीरामाने त्याप्रमाणे संकल्पपूर्वक त्या सूक्ष्म लोकांचे लक्ष धरून विष्णू चापावरून अमोघ बाण सोडला. हे सर्व रहस्य सामान्य मानवांना कळणे शक्य नाही. कोणत्या प्रकारे त्या सर्व लोकांचा विलय केला? अहंकारामुळेच तप केले जाते. त्यामुळेच स्वतःच्या संकल्पाप्रमाणे स्वर्गलोकात एक अशी अवस्था किंवा स्थिती निर्माण होते की मरणोत्तर मनुष्य त्या स्थितीत जातो. रामाने परशुरामाचा अहंकार आपल्या ठिकाणी म्हणजेच विष्णू स्वरूपात विलीन केला. त्यामुळे तो कृत्रिम स्वर्गही विलयास गेला. त्यावेळी स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. दशरथाचे भय दूर झाले. रामाने वशिष्ठांना वंदन केले. वशिष्ठ, विश्वामित्र, वामदेव यांनी परशुरामाची प्रेमाने भेट घेतली. सर्व वऱ्हाडी मंडळी आनंदित झाली. अयोध्येत जाताना मार्गातच जी परशुरामाची भेट झाली तीच आधी जे प्राणसंकट आले असे वाटत होते तेथे आता आनंद झाला. अयोध्येत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. श्री भावार्थ रामायण बालकांड श्रीराम परशुराम एकात्मबोध निरूपण नावाचा 26वा अध्याय समाप्त झाला. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. प्रभु रामचंद्र की जय. प्रभु रामचंद्र की जय.